नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत काळूबाई मांढरदेवीच्या पवित्र दर्शनासाठी. या प्रवासाचा उद्देश फक्त देवदर्शन करण्याचा नव्हता, तर आपल्या मुलांना संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून देणं हाही होता. नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात आम्ही सकाळी लवकर उठून स्वामींच्या नामस्मरणाने केली. त्यानंतर देवपूजा करून काळूबाई मातेचा आशीर्वाद घेतला आणि प्रवासाची तयारी सुरू केली. देवपूजा सुरू असतानाच आमचा छोटा रुद्रांश मात्र आपल्या निरागस मस्तीमध्ये रमला होता. त्याच्या त्या गोड खोड्यांमुळे पूजा करतानाही घरात हशा आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आमच्यासोबत एक लहान बाळ आहे याची जाणीव आम्हाला आधीपासूनच होती, त्यामुळं आम्ही घरातूनच वेगवेगळे खायचे पदार्थ बनवून घेतले. घरात बनवलेले पॉपकॉर्न घेतले, लाडू, जिलेबी, चकली तसंच मसाले भात आणि भेळ देखील सोबत घेतली. प्रवासात सर्वांनी शुद्ध आणि सुरक्षित पाणी प्यावं म्हणून घरातूनच आम्ही उकळून गार केलेलं पाणीसुद्धा सोबत घेतलं. सगळी तयारी पूर्ण करून आम्ही आनंदात रोड ट्रिपला सुरुवात केली. रस्त्यातील हिरवागार निसर्ग, उंचच उंच डोंगर रांगा, वळणावळणाचे घाट रस्ते आणि चेहऱ्यावरचा अलगद स्पर्श करणारा थंडगार वारा मनाला एक वेगळाच आनंद देत होता. प्रत्येक वळणावर दिसणारं निसर्गाचं मनमोहक रूप कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आम्हाला आवरतच नव्हता. ढगांमधून डोकावणारा सूर्यप्रकाश, हिरवाईने नटलेले डोंगर, निसर्गाची शांतता संपूर्ण प्रवासाला आणखी आल्हाददायक बनवत होती. प्रवासात आम्ही गप्पा, हशा आणि सुंदर दृश्य मनापासून अनुभवत होतो. हे सुंदर वातावरण पाहताच शिवांशने लगेच पॉपकॉर्नचा डबा काढला आणि मजेत पॉपकॉर्न खायला सुरुवात केली. त्याचा तो निरागस आनंद पाहून आमच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमटलं. सर्वप्रथम आम्ही हॉटेल चौरंगा येथे नाश्ता केला. मी आणि शिवांशने गरमागरम मिसळ आणि पावचा आस्वाद घेतला, तर बाळाने आणि त्याच्या पप्पांनी स्वादिष्ट डोसा खाल्ला. छान छान नाश्ता करून आम्ही काळूबाई मातेच्या दर्शनासाठी निघालो. त्या क्षणी आम्हाला कळालं, प्रवासाचा खरा आनंद हा या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. मंदिरात पोहोचल्यानंतर आम्हाला आनंदाची गोष्ट म्हणजे तिथे फारशी गर्दी नव्हती, त्यामुळं कोणतीही घाई गडबड किंवा लांबच लांब रांगेत थांबावं लागलं नाही. अगदी शांत आणि प्रसन्न वातावरणात आम्हाला लवकरात लवकर काळूबाई मातेचं मनःपूर्वक दर्शन घेता आलं. मंदिरातील स्वच्छ, शांत आणि भक्तिमय वातावरणामुळे मनाला एक आनंदाची आणि वेगळीच शांती लाभली. मातेच्या चरणी संपूर्ण कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. त्या पवित्र क्षणी मन पूर्णपणे भक्तिरसात तल्लीन झालं आणि मातेचा आशीर्वाद लाभल्याची एक वेगळीच समाधानाची भावना मनात निर्माण झाली. खरंच इतक्या शांत वातावरणात झालेलं हे दर्शन आमच्या संपूर्ण प्रवासातील एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरलं. अशा थंड वातावरणात दर्शन झाल्यानंतर आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत मंदिर परिसरात खूप मज्जा केली. खूप सुंदर फोटोज देखील काढले. मंदिराच्या पार्श्वभूमीवर आणि निसर्गरम्य वातावरणात टिपलेला हा प्रत्येक फोटो आमच्या या प्रवासाची एक सुंदर आठवण बनला. त्यातच मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद, आमच्या कुटुंबातील प्रेमळ क्षण आणि मातेच्या दर्शनानंतर मिळालेलं समाधान या सगळ्यांचं प्रतिबिंब त्या छायाचित्रांमध्ये उमटलं. या प्रत्येक फोटोसोबत आम्ही काही क्षण निवांत घालवले. मंदिर परिसराचं सौंदर्य मनापासून अनुभवत राहिलो. हे आनंदाचे क्षण आम्ही कॅमेऱ्यात तर कैद केलेच, जे आयुष्यभर आमच्यासोबत आमची गोड आठवण म्हणून कायम जपले जातील. दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघालो तर मांढरदेवी घाटामध्ये आम्हाला काही माकडे दिसली. शिवांशने त्यांना प्रेमाने केळी खायला घातली. ते दृश्य पाहून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि आनंदाचे क्षण मनापासून साजरे केले.
आणि या क्षणांमुळे हा प्रवास आणखी खास ठरला. त्यानंतर आम्ही थोडी भटकंती केली आणि घरून आणलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे ही एक रोड ट्रिप नव्हती, तर श्रद्धा, संस्कार आणि सुंदर आठवणींचा एक अनुभव ठरला. आमचा हा छोटासा फॅमिली ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगा आणि अशा सुंदर प्रवासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन सुंदर प्रवासात.